हम्म. आपण हा प्रॉब्लेम बघत होतो. साइन इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 12/13 इक्वल टू साइन इनवर्स 56/65. आतापर्यंत जर जर हे प्रॉब्लेम्स बघितले तुम्ही, आणि आतले अँगल बघितले, प्लस असू दे किंवा मायनस असू दे, प्लस असू दे किंवा मायनस असू दे, याची व्हॅल्यू ॲटलिस्ट माहिती होती आपल्याला. म्हणजे बघा, आता हा 1/√2, साईनची व्हॅल्यू 1/√2 कधी असते तुम्हाला माहिती होतं π/4ला, किंवा √3/2 कधी असतं ते माहिती होतं π/3ला, किंवा इकडं जरी समजा मायनसमध्ये आला, -√3/2 जरी आला, हा, तरी प्लसचं तरी व्हॅल्यू माहिती होती, आपण मायनसचा प्लसमध्ये करून घेत होतो. ठीक आहे. पण ॲटलिस्ट तुम्हाला 1/√2, √3/2, 1/2, 1 यांचे व्हॅल्यू माहिती होते. ते आधी आपण व्हॅल्यू माहिती असलेले प्रॉब्लेम घेतलेले. आता नवीन प्रॉब्लेम बघा, कन्सिडर करा हा साइन इनवर्स 3/5. साईनची व्हॅल्यू 3/5 कधी असते का? आपण कुठंच बघितलेलं नाहीये. कॉसची, तसंच कॉसची व्हॅल्यू 12/13 कुठंच बघितलेली नाहीये. सिमिलरली साईनची परत व्हॅल्यू 56/65 असं आपण कधी बघितलेलंच नाहीये. ओके. मग अशा वेळेस काय करायचं, तर हा प्रॉब्लेम बघा, हा फेमस प्रॉब्लेम आहे जरा, आतापर्यंत फार वेळा विचारलेला आहे. ठीक आहे. तर काय केलंय बघा त्यांनी, साइन इनवर्स 3/5 इक्वल टू एक्स दिसतंय का इथं? हां, अॅनोटेशन आता यूज करायला नको आहे, थोड्या वेळाने करूयात. साइन इनवर्स 3/5 इक्वल टू एक्स, कॉस इनवर्स 12/3 इक्वल टू वाय, अँड साइन इनवर्स 56/65 इक्वल टू झेड. म्हणजे याची व्हॅल्यू एक्स आहे, याची व्हॅल्यू एक्स कन्सिडर केली, याची व्हॅल्यू वाय कन्सिडर केली, आणि याची व्हॅल्यू झेड कन्सिडर केली. कळालं? एक्स, वाय आणि झेड. इन शॉर्ट काय आहे, हा हा एक्स आहे, हा वाय आहे, आणि हा झेड आहे. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू झेड. म्हणजे तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू झेड, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा इथं, आता इथं कन्सिडर काय केलंय, पहिलं कन्सिडर केलंय साइन इनवर्स, दिसते का, साइन इनवर्स 3/5 इक्वल टू एक्स, साइन इनवर्स 3/5 इक्वल टू एक्स. हा साइन इनवर्स दुसऱ्या साईडला गेला, साइन एक्स इक्वल टू 3/5 झालं, साइन एक्स इज इक्वल टू 3/5. आणि ही रेंज पण आहे आपल्याला महत्वाची, माहिती आहे तुम्हाला, रेंज महत्वाची आहे, 0 लेस दॅन एक्स लेस दॅन π/2. साइन एक्स इक्वल टू 3/5 वेअर 0 लेस दॅन एक्स लेस दॅन π/2. ओके. हा, आता खाली येऊया थोडं आपण. इथे हा कॉस इनवर्स 12/13 इक्वल टू वाय होता. कॉस इनवर्स 12/13 इज इक्वल टू वाय. हा, कॉस इनवर्स दुसऱ्या साईडला गेलेला आहे. एक सांगतोय की मध्ये मध्ये आता बोलू नका, मी जेव्हा बोलायला सांगतो तेव्हाच बोला, कारण रेकॉर्डिंग चालू आहे इथं. ओके. क्लासचा आपला रेकॉर्डिंग चालू आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम असेल तर चॅटमध्ये टाका, पण मध्ये मध्ये बोलू नका. तर कॉस इनवर्स दुसऱ्या साईडला गेलाय, कॉस झाला, कॉस वाय, हे बघा, कॉस वाय इक्वल टू 12/13 झालं, रेंजमध्ये आहे असं कन्सिडर करा. कॉस वाय इक्वल टू 12/13. सिमिलरली इकडचा साइन इनवर्स, साइन इनवर्स 56/65 इक्वल टू काय आहे, झेड आहे. 56/65 इज इक्वल टू काय, झेड आहे. साइन इनवर्स दुसऱ्या साईडला गेला, साइन इनवर्स दुसऱ्या साईडला गेला, साइन झेड, साइन झेड इक्वल टू 56/65. हे बघा, साइन झेड इक्वल टू 56/65 आलं. हा, आता काय काय करता येते आपण चेक करूयात. काय काय पॉसिबिलिटी आहे तिथं आता. तर तुम्ही जर वर बघितले की कॉसची व्हॅल्यू निघाली होती, साईनची व्हॅल्यू निघाली होती, साइन एक्स इक्वल टू तुम्हाला माहिती होतं 3/5 होता. हा, वर जर तुम्ही बघितलं इथं, हे तुम्ही लिहून घेऊ शकता, साइन एक्स इक्वल टू 3/5. साइन एक्स वरून कॉस एक्स काढायचा, आणि इथं कॉस वाय आहे. हा, आपण इथं कॉस वाय काढलाय, हे बघा, कॉस वाय वरून साइन वाय काढायचा. कळालं का काय म्हणलं? हा साइन एक्सची व्हॅल्यू आहे तुमच्याकडं, साइन स्क्वेअर एक्स मधला साइन एक्सची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे, 3/5 आहे, 3/5 आहे. साइन एक्स वरून तुम्ही काय काढायचं म्हटलं मी,
कॉस वाय काढायचं, सॉरी कॉस एक्स, साइन एक्स वरून कॉस एक्स कसा काढणार, हा फॉर्म्युला इथं दिलाय बघा, पूर्ण फॉर्म्युला इथं दिलेला आहे. कॉस एक्स इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. असं का करायचं सांगतो तुम्हाला नंतर, पण पहिल्यांदा बघा साइन एक्स तुमच्याकडे आहे, साइन एक्स वरून तुम्ही कॉस एक्सची व्हॅल्यू काढायची. हा फॉर्म्युला कुठला आहे, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1, याच्यावरून हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. कॉस एक्स इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. ओके, तर साइन एक्सची व्हॅल्यू माहिती आहे, साइन एक्सची व्हॅल्यू काय 3/5 आहे, आणि साइन एक्सचा इथं स्क्वेअर आहे, म्हणजे 3/5चा स्क्वेअर झाला. 3/5चा स्क्वेअर किती झाला, 9/25. 9/25. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन येत आहे, आता इथं काय येणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन येणार. करा क्रॉस मल्टिप्लाय. कसं करायचं, 25 इंटू 1 25, 25 मायनस 9 16 आलं बघा, 16/25, 16/25 इज इक्वल टू 4/5 घेतलेलं आहे, इज इक्वल टू काय केलेलं आहे, 4/5. प्लस मायनस 4/5 यायला पाहिजे होतं, प्लस मायनस, पण इथं कंडिशन त्यांनी काय सांगितली आहे, कॉस एक्स ग्रेटर दॅन 0 आहे, कॉस एक्स काय आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. सिमिलरली साइन वाय देखील काय आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. त्यामुळे प्लस 4/5 ही व्हॅल्यू आलेली आहे, हा प्लस 4/5. ठीक आहे, कळलं का? म्यूट करा आवाज सगळ्यांनी स्वतःहून. श्याम वनमाने कोण आहे, आवाज म्यूट करायचा स्वतःहून त्यांनी. दिसत नसेल तर लॉग आउट होऊन परत लॉग इन करा. प्लस 4/5, प्लस 4/5 आलंय, कॉस एक्स इक्वल टू प्लस 4/5. आता साइन वाय काढायचं आपल्याला, कशावरून, साइन वाय कशावरून काढायचं आहे, कॉस वाय वरून काढायचं आहे. कॉस वायची व्हॅल्यू इथं आहे बघा, ही कॉस वायची व्हॅल्यू आहे. हां, कॉस वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. कॉस वाय काय 12/13 आहे, पण इथं कॉस स्क्वेअर आहे, पण इथं काय आहे, कॉस स्क्वेअर. मग कॉस वायची व्हॅल्यू 12/13 सबस्टिट्यूट केलात, 12/13चा स्क्वेअर 144 डिवायडेड बाय 169, 144 डिवायडेड बाय 169. क्रॉस मल्टिप्लाय करा, 169 मल्टिप्लाय बाय 1, परत 169 येणार, 169 मायनस 144, हे असं कॅल्क्युलेशन हे असं येत आहे, 25/169. स्क्वेअर रूट ऑफ 25/169 प्लस 5/3 आलंय, प्लस 5/3. ठीक आहे, कळालं का हे सगळं, प्लस 5/3. साइन वाय इज इक्वल टू प्लस 5/3, कॉस एक्स इक्वल टू 4/5. तर तुमच्याकडे आता 4 व्हॅल्यू झालेत. कुठली व्हॅल्यू, साइन एक्स इक्वल टू 3/5, ते वर गेलं, तुम्ही लिहून घेतलं असेल. कॉस वाय इक्वल टू 12/13, कॉस एक्स इक्वल टू 4/5, साइन वाय इक्वल टू 5/13. जे महत्वाची व्हॅल्यू आहे त्याला मी हे सगळं अंडरलाईन करतो. वेट, जे व्हॅल्यू आपण काढलेले आहेत आणि जे ऑलरेडी दिलेले आहेत, हां ते बघा, एक वर गेलेला आहे तिथं, हा एक आहे, अजून हा कॉसची व्हॅल्यू एक आहे 4/5, साईनची व्हॅल्यू आहे हां 5/13. साइन एक्स आला, कॉस एक्स आला, साइन वाय आला, कॉस वाय आला. हां, तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं, मगाशी म्हणलं होतं तुम्हाला, वी हॅव टू प्रूव्ह दॅट एक्स प्लस वाय इक्वल टू झेड, एक्स प्लस वाय इक्वल टू झेड प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. एक्स इक्वल, तुम्ही वर लिहून घेतला असेल कारण आता ते वर गेलेलं आहे, हां लिहून घेतला असेल तरी आपण परत एकदा बघूया. हा बघा, हा एक्स आहे, हा वाय आहे, आणि हा झेड आहे. पहिला एक्स, दुसरा वाय, तिसरा झेड, म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू झेड आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यांनी ते सांगितलंय की एक्स प्लस वाय इक्वल टू झेड आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही घ्या एक्स प्लस वाय, एक्स पहिल्यांदा एक्स प्लस वाय घ्या, मग एक्स प्लस वायला साईन लावला, किंवा साईन ऑफ एक्स प्लस वाय जर कन्सिडर केलं तुम्ही, साईन ऑफ एक्स प्लस वाय का कन्सिडर करायचं हे पण सांगतो तुम्हाला. कारण साईन ऑफ एक्स प्लस वायची फॉर्म्युला साईन ए प्लस बी सारखा आपल्याला वापरता येतो. साईन ऑफ एक्स प्लस वाय म्हणजे साईन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साईन वाय. साईन ए प्लस बीचा काय असतो, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी, बरोबर का. हा, आता हा फॉर्म्युला बघा, हा तुम्ही फॉर्म्युला बघा. सगळ्यांनी आवाज म्यूट करायचा म्हणून सांगितलेलं आहे.
सगळ्यांनी आवाज म्यूट करायचा आहे, अजिबात डिस्टर्ब करायचं नाहीये. साइन एक्स प्लस वाय कन्सिडर केलं. साइन एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू काय आहे, फॉर्म्युला काय आहे, साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय. मग साइन एक्स काय होता वर 3/5, कॉस वाय इथं आहे, कॉस वाय इथं आहे. आपण ॲनोटेशन यूज करूया. साइन एक्स कॉस वाय कॉस एक्स साइन वाय व्हॅल्यू आहेत का बघा. कॉस वायची 12/13, कॉस वायची 12/13, कॉस एक्सची 4/5, कॉस एक्सची 4/5, साइन वायची 5/13, 5/13 आणि साइन एक्सचं आपण वर बघितलो 3/5. मग आता हे कॅल्क्युलेशन केलं. आता हे बघा 13 मल्टिप्लाय बाय 13 मल्टिप्लाय बाय 5, 13 मल्टिप्लाय बाय 5 65. इथं पण 13 मल्टिप्लाय बाय 5 65. डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे न्यूमरेटरची ॲडिशन. आता हे तुम्हाला कॅल्क्युलेशन इझी आहे, तुम्हाला सोपं जात आहे. 12 मल्टिप्लाय बाय 3 36, 5 मल्टिप्लाय बाय 4 20, 36 प्लस 20 56/65 आलेला आहे, बरोबर का. 56/65. बट 56/65 काय आहे इथं बघा वर, 56/65 दिसला का. याची व्हॅल्यू इथं आहे डायरेक्ट 56/65 साइन झेड आहे. बघा इथं साइन झेड सबस्टिट्यूट केलेला आहे. 56/65 ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट केली आहे, साइन झेड सबस्टिट्यूट केलेली आहे. कळालं का. मग आता साइन साइन कॅन्सल करा, दोन्हीचे साइन साइन गेले. काय राहिलं मग, एक्स प्लस वाय इक्वल टू झेड, एक्स प्लस वाय इज इक्वल टू झेड. तेच आपल्याला पाहिजे होतं. आता एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू आणि झेडची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाका. एक्सची व्हॅल्यू काय कन्सिडर केली होती आपण, हे बघा एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू आणि झेडची व्हॅल्यू. ठीक आहे. तर नंतर परत एकदा या प्रॉब्लेमचा अभ्यास करा, काय काय केलं नीट चेक करा. कारण आपल्याला इथं असं का करावं लागणार आहे, कारण 3/5 12/13 56/65 याचे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे आपल्याला व्हॅल्यूज माहीत नाही आहेत, बरोबर का. जसा -1/2चा माहिती होता, 1/√2चा माहिती होता, तसा यांचे माहीत नाहीत. हे रॅन्डम इंटिजर्स आहेत, त्या प्रत्येकाच्याच व्हॅल्यू आपल्याला माहीत नसतात. मग आपण ॲडजस्टमेंट केलं इथं. साइन एक्स वरून कॉस एक्स काढला, साइन कॉस वाय वरून साइन वाय काढला, असं कन्सिडर करून हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम पण तसाच त्याच टाईपमध्ये थोडाफार आहे. बघा इथं 2 मार्काचा आहे, पण काही अवघड नाही आहे. तुम्हाला कॉसची व्हॅल्यू 3/5 माहीत नाही आहे कुठली आहे, कुठली आहे ती माहीत नाही आहे. तसंच कॉसची व्हॅल्यू 4/5 पण माहीत नाही आहे. तर काय केलं बघा इथं पहिल्यांदा, मगाशी सारखंच सेम टू मगाशी सारखंच त्यांनी यूज केलेला इथं फॉर्म्युला, की हा एक्स कन्सिडर केलाय, कॉस इनवर्स 3/5 इज इक्वल टू एक्स कन्सिडर केलाय, कॉस एक्स इक्वल टू 3/5. ओके. आणि इथे बघा काय कन्सिडर केलंय का, काही कन्सिडर केलेलं नाहीये. बट कसं सॉल्व्ह केलंय बघा यांनी, कॉस एक्स इक्वल टू 3/5. कॉस वरून साइनची व्हॅल्यू काढली आहे, हे बघा हा फॉर्म्युला दिसतोय का समोर, कॉस वरून साइनची व्हॅल्यू काढलेली आहे. इझी आहे, काही अवघड नाही आहे. तुम्ही लगेच गडबड करून एकाला एक्स एकाला वाय जर केलात तर येईल, पण थोडं अवघड होणार, थोडं काय होणार, लेंदी होणार प्रॉब्लेम. कॉस एक्सची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे काय, कॉस एक्सची व्हॅल्यू 3/5 आहे, बरोबर का. ही 3/5 कॉस एक्सची व्हॅल्यू आहे, आणि पण त्याचा स्क्वेअर आहे, कॉसचा स्क्वेअर आहे. तर 3/5चा स्क्वेअर 9/25, 1 - 9/25, क्रॉस मल्टिप्लाय करा, 16/25 येईल. स्क्वेअर रूट ऑफ 16/25 4/5. साइन एक्सची व्हॅल्यू मिळाली बघा, साइन एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि ती प्लस घेतली आहे. ऑलरेडी तर सांगितलंय की प्लस आहे, प्लसमध्ये घेतलेली आहे. मग आता साइन एक्स इक्वल टू 4/5 आहे, बरोबर का. साइन एक्स इक्वल टू किती आहे, 4/5 आहे. साइन एक्स इज इक्वल टू 4/5. हा साइन इकडे दुसऱ्या साईडला गेला, इकडे आणला साइन,
साईन इकडे आल्यावर साईन इनवर्स झाला, हे बघा साईन इनवर्स. साईन इकडे आल्यावर साईन इनवर्स 4/5, साईन इनवर्स 4/5. आणि इथला तर साईन गेलेला आहे. हा साईन तर गेला, आता राहिला काय, फक्त एक्स. फक्त एक्स राहिलाय बघा. एक्स इक्वल टू साईन इनवर्स 4/5. साईन इकडे गेल्यावर साईन इनवर्स 4/5. एक्स इक्वल टू साईन इनवर्स 4/5. एक्स इक्वल टू साईन इनवर्स 4/5. बट हे दोन इक्वेशन बघा, जे मी हे लाईनने जॉईन करतोय. एक्स इक्वल टू कॉस इनवर्स 3/5 होता, बरोबर का. एक्स इक्वल टू आपण पहिल्यांदा काय कन्सिडर केलं तर एक्स इक्वल टू कॉस इनवर्स 4/5. पण सॉल्व केल्यानंतर एक्सची दुसरी व्हॅल्यू मिळाली, कुठली, साईन इनवर्स 4/5. एक्सची पहिली व्हॅल्यू होती कॉस इनवर्स 3/5. एक्सची दुसरी व्हॅल्यू काय आहे, साईन इनवर्स 4/5. याचा अर्थ ही हे एक्सचे दोन व्हॅल्यू सेम आहेत. एक्सचे दोन व्हॅल्यू काय आहेत, सेम आहेत. हे बघा इथं कॉस इनवर्स पहिली व्हॅल्यू कॉस इनवर्स 3/5 आणि ही दुसरी व्हॅल्यू साईन इनवर्स 4/5. ही सेम आहे व्हॅल्यू, बरोबर का. हां, म्हणजे तुम्ही कॉस इनवर्स 3/5च्या जागी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता. कॉस इनवर्स 3/5च्या जागी, म्हणजे याच्या जागी हे दिसतंय का, कॉस इनवर्स 3/5च्या जागी तुम्ही कुठली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकता, ही साईन इनवर्स 4/5. साईन इनवर्स 4/5 सबस्टिट्यूट करू शकता. इथं सबस्टिट्यूट करून बघा, एका पेजवर लिहा कॉस इनवर्स 3. आवाज कुणाचा येतोय, आवाज बंद करा. कॉस इनवर्स 3/5च्या जागी साईन इनवर्स 4/5 सबस्टिट्यूट करा इथं. हां, मग नवीन इक्वेशन इथं खाली जाण्याच्या आधी आपण ओरली सॉल्व्ह होत आहे का बघू. कॉस इनवर्स 3/5च्या जागी काय सबस्टिट्यूट केलं, साईन इनवर्स 4/5. कॉस इनवर्सच्या जागी साईन इनवर्स, 3/5च्या जागी 4/5. 4/5 सबस्टिट्यूट केलं. साईन इनवर्स 4/5 इथं आला, साईन इनवर्स 4/5 प्लस कॉस इनवर्स 4/5. दोघांचाही व्हॅल्यू सेम आहेत, दोघांचे पण व्हॅल्यू सेम आहेत बघा, 4/5. साईन इनवर्स 4/5 प्लस कॉस इनवर्स 4/5. प्रॉपर्टी फर्स्ट, प्रॉपर्टी थर्ड चेक करा. प्रॉपर्टी थर्ड, माझा गेस बरोबर असेल तर प्रॉपर्टी थर्ड असेल. तर बघा इथं कॉस इनवर्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे, साईन इनवर्स 4/5. ही कुठली प्रॉपर्टी आहे, आपण काल बघितली होती, साईन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. म्हणजे या दोघांची व्हॅल्यू सेम आहे. इथं इथं काही जरी आलं तरी सेम यायला पाहिजे, मगच तुम्ही ही प्रॉपर्टी यूज करू शकता. इथले व्हॅल्यू बरोबर पाहिजे. आपण जेव्हा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 घेतो, तर कंडिशन काय असते, थिटा सेम पाहिजे. मगच इज इक्वल टू काय येणार, 1 येणार. तसंच हे इज इक्वल टू π/2 कधी येणार, जेव्हा इथले व्हॅल्यू साइन इनवर्स आणि कॉस इनवर्सचे व्हॅल्यू सेम पाहिजे. सेम आलेत, मग LHS मध्ये इथं सबस्टिट्यूट करून प्रॉपर्टी अप्लाय केली, आन्सर काय आलं, इज इक्वल टू π/2. आन्सर काय आलं, इज इक्वल टू π/2. ओके, काय काय केलं कळालं का. एकच फक्त कन्सिडर केलं आहे, कॉस इनवर्स 3/5 इक्वल टू एक्स. कॉस इनवर्स 3/5 वरून कॉस एक्स 3/5 आला, कॉस एक्स वरून साइन एक्स आला, साइन एक्स वरून एक्सची दुसरी व्हॅल्यू आली, साइन एक्स वरून एक्सची दुसरी व्हॅल्यू आली, साइन स्क्वेअर 4/5. मग एक्सच्या या पहिल्या व्हॅल्यूच्या जागी, एक्सच्या या पहिल्या व्हॅल्यूच्या जागी एक्सची ही दुसरी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, एक्सची दुसरी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली इथं खाली. ओके, आता सबस्टिट्यूट केल्यामुळे आपल्या एका प्रॉपर्टी प्रमाणे आलंय, आपल्या एका प्रॉपर्टी प्रमाणे आलंय. हां, इज इक्वल टू π/2. आन्सर काय आलं मग, इज इक्वल टू π/2. ओके. हां, तर परत एकदा प्रॉब्लेम सारखं रिवाइज करा. हे मी तुम्हाला जेव्हा स्क्रीनशॉट सेंड करतो त्यावेळेस 2-2 मार्काचे प्रॉब्लेम्स आहेत. तर प्रॉपर्टी काल तुम्ही लिहून घेतली असेल, मी तुम्हाला लिहून घ्यायला सांगितलं होतं. ते प्रॉपर्टी त्यातली वाचा, 6 प्रॉपर्टी कुठली कुठली आहेत ते, कुठली प्रॉपर्टी कधी यूज होती सांगता येत नाही. हां, आता इथं पण बघा. हां, इथं महत्त्वाचं तुम्हाला काल जे आपण थोडा वेळ टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये घातला होता, इथं 2 मार्काला आहे. पण महत्त्वाचं काय आहे, हां, आपण हेच एक्झाम्पल घेतलं होतं काल 1/2 आणि 1/3. आपण प्रॉपर्टीकडे जाऊयात वर थोडं, त्याशिवाय आपल्याला समजणार नाहीये की मनमाने
आवाज बंद कर, सर होईना एक तर. आवाज बंद कर. हा, हे दोन फॉर्म्युले होते, टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर वाय. दोन्ही पण टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर वायच आहे. हा, पण दोघांचे फॉर्म्युले वेगवेगळे आहेत. तर कुठला फॉर्म्युला कशावरून, कुठला फॉर्म्युला घ्यायचा आहे कशावरून ठरणार? ही जी दिलेली कंडिशन आहे एक्स वाय लेस दॅन 1, एक्स वाय ग्रेटर दॅन 1, याच्यावरून. एक्स आणि वाय म्हणजे इथले व्हॅल्यू. आता आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये एक्स आहे 1/2, एक्स आहे 1/2 आणि वाय आहे 1/3. एक्स आहे 1/2 आणि वाय आहे 1/3. तर एक्स इंटू वाय म्हणजे 1/2 मल्टिप्लाय बाय 1/3, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 1/2 मल्टिप्लाय बाय 1/3 इज इक्वल टू 1/6. ओके, 1/6 लेस दॅन 1 आहे का ग्रेटर दॅन 1 आहे? ऑब्विसली लेस दॅन 1 आहे. हा, ऑब्विसली एक्स इंटू वाय काय आहे आपला प्रॉब्लेम मध्ये, इथं नाही, प्रॉब्लेम मध्ये 1/2 मल्टिप्लाय बाय 1/3 इज इक्वल टू 1/6 विच इज लेस दॅन 1, लेस दॅन 1 आहे. हा, मग आपण फॉर्म्युला प्रॉपर्टी कुठली यूज करायची? ही पहिली प्रॉपर्टी यूज करणार. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स वाय. एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स वाय. आता प्रॉब्लेम कडे येऊया आपण आपल्या. हे बघा, एक्स होता 1/2, वाय होता 1/3. इथं त्यांनी दिलेलं नाहीये, इथं डायरेक्ट सॉल्व्ह केलेलं आहे. तुम्हाला ते स्वतःहून रफ कॅल्क्युलेशन करून ठरवायचं आहे की कुठला फॉर्म्युला दोन्हीपैकी यूज करायचा, आणि कुठला फॉर्म्युला यूज करायचा हे कशावरून ठरवायचं? एक्स आणि वायचा मल्टिप्लिकेशन करायचा. हा एक्स आहे 1/2 आणि हा वाय आहे 1/3. दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. लेस दॅन इक्वल टू 1 असेल तर एक फॉर्म्युला आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर दुसरा फॉर्म्युला आहे. ओके, मग इथं लेस दॅन 1 आहे, मग हा फॉर्म्युला यूज केला, टॅन इनवर्स एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय. एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय. एक्स इंटू वाय. आता काय सिम्प्लिफिकेशन राहिलंय, बाकी काय करायचं नाही इथं. सिम्प्लिफिक 1/2 मल्टिप्लाय बाय 1/3 1/6 येणार, इथं डायरेक्टच केलेलं आहे. हां, 1 मायनस 1/6, इथं काय क्रॉस मल्टिप्लाय करून बघा. 3 प्लस 2 डिवायडेड बाय 6 येणार. 3 प्लस 2 म्हणजे 5 डिवायडेड बाय 6 क्रॉस मल्टिप्लाय. हे सगळं कॅल्क्युलेशन इझी आहे, ते तुम्हाला करावं लागणार आहे. 3/2 डिवायडेड बाय 6 मायनस 1 म्हणजे 5 डिवायडेड बाय 5 आला, कॅन्सल झाला. आन्सर काय आलं? याचं आन्सर, हे जो मोठा ब्रॅकेट दिसतोय का, याचा आन्सर इज इक्वल टू 1. टॅन इनवर्स इज इक्वल टू 1. टॅन इनवर्स इज इक्वल टू 1. तर टॅनची व्हॅल्यू 1 केव्हा असते? π/4ला. π/4ला असते. मग आन्सर टॅन इनवर्स इज इक्वल टू 1 म्हणजेच π/4. बघा, RHS आलेलं आहे, RHS आलेलं आहे. तर इथं महत्वाचं काय आहे? पहिल्यांदा एक्स आणि वाय चा मल्टिप्लिकेशन करून कुठला फॉर्म्युला यूज करायचा तो आहे. इथं जर मायनस असला असता तर काहीच प्रश्न नसला असता. मायनसला एकच आहे, आपण बघितलेलं आहे. इथं जर मायनस असला असता. आता इथं हे बघा, टू टॅन इनवर्स 1/3 इक्वल टू टॅन इनवर्स 3/4. आपण 2 टॅन इनवर्स एक्सचे 3 प्रॉब्लेम बघितले होते, 3 फॉर्म्युले बघितले होते, किंवा 3 प्रॉपर्टीज म्हणा त्यांना. प्रॉपर्टीज म्हणतात, आपण फॉर्म्युले म्हणतो त्याला. 2 टॅन इनवर्स 1/3 चे 3 प्रॉपर्टी बघितले होते. आपण थोडं वर जाऊन रिवाइज करू. हा बघा, 2 टॅन इनवर्स काय होता? तो 1 होता का काय होता? खाली प्रॉब्लेम लिहून घ्या ते, कारण आपल्या इथं महत्वाचं आहे ते. आता 1/3, 2 टॅन इनवर्स 1/3 आहे. हा लक्षात ठेवा, 1/3 एक्सची व्हॅल्यू आहे 1/3. एक्सची व्हॅल्यू 1/3. तर 2 टॅन इनवर्स एक्स असे 3 फॉर्म्युले आहेत. कुठला यूज करायचा? तर
या कंडिशन्सवरून यूज करायचा, या कंडिशन्सवरून यूज करायचा. तर बघा एक्सची व्हॅल्यू तिकडं इथं 1/3 होता, इथं 1/3 होता, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आहे 1/3 आहे. 1/3 हा या रेंजमध्ये बसतो, या रेंजमध्ये बसतो. 1 पेक्षा कमी आहे आणि -1 पेक्षा जास्त आहे. 1 पेक्षा कमी आणि -1 पेक्षा जास्त, म्हणजे प्रॉपर्टी 3 यूज केलेली आहे. प्रॉपर्टी 6 मधली 3 ही यूज केलेली आहे. ठीक आहे. त्या एक्सची व्हॅल्यू किती आहे तिथं 1/3. तर आपण बघूयात ते कसं कसं यूज केलं त्यांनी. तर बघा इथं दिलेलं नाही आहे त्यांनी की कसं यूज केलेलं आहे, फक्त हा फॉर्म्युला यूज केलेला आहे असं सांगितलंय. 2 tan इनवर्स x इक्वल टू tan इनवर्स 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. LHS घेतला, हा LHS घेतला, एक्सची व्हॅल्यू 1/3 आहे, ती सबस्टिट्यूट केली या फॉर्म्युल्यामध्ये. इथं फॉर्म्युला वापरून एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, 2 इंटू एक्स म्हणजे 2 इंटू 1/3 डिवायडेड बाय 1 मायनस 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर, 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता हे सिम्प्लिफिकेशन तुम्हाला करावंच लागणार आहे, हे सिम्प्लिफिकेशन करण्याशिवाय पर्याय नाही आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर इथं सिम्प्लिफाय थोडंफार तुम्हाला करून दिलेलं आहे त्यांनी. सिम्प्लिफिकेशन बघा, सिम्प्लिफाय केल्यानंतर आन्सर येतं 3/4. आन्सर काय येतं 3/4, विच इज इक्वल टू RHS आहे टॅन इनवर्स 3/4 हे बघा. तर महत्वाचं काय आहे, हे कॅल्क्युलेशन नाही आहे, कॅल्क्युलेशन तर आहेच, पण सुरुवातीला महत्वाचं काय आहे, 3 पैकी कुठला फॉर्म्युला यूज करायचा आणि फॉर्म्युला यूज करताना कंडिशन कुठली यूज करायची हे महत्वाचं आहे. हां, आता तुम्हाला कळायला असेल की इथं असू दे किंवा वरचा असो प्रॉब्लेम असू दे, तुम्हाला इथं आता प्रॉपर्टी पार्टच पाहिजे. प्रॉपर्टी तुम्हाला काय पाहिजे, पार्टच पाहिजे. त्याशिवाय कुठली प्रॉपर्टी कुठली यूज करायची ही नंतरची गोष्ट आहे, पण पार्ट असल्याशिवाय काहीच करता येत नाही. पहिल्यांदा सगळे पार्ट करा 6च्या 6, मगच आता सध्या समोर असतील, कारण काल लिहून घ्यायला सांगितलं होतं, लिहून घेतलं असतील तुम्ही. ठीक आहे. हां, आता जरा नवीन पुस्तकातले आपण 1-2 प्रॉब्लेम बघूयात. थोडे वेगळे जुन्या पुस्तकात पण आहेतच, पण इथं जरा बघूयात आपण हे पण. साइन इनवर्स साइन π/3, साइन इनवर्स π/3. तर आता इथं याची व्हॅल्यू काढायची, तुम्हाला काय विचारलंय बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन इनवर्स साइन π/3. साइन इनवर्स, मग आता इथं असा प्रश्न पडत नाही का की साइन इनवर्स साइन π/3 काढायचा, ठीक आहे, साइन कॅन्सल करा, साइन इनवर्स कॅन्सल करा, साइन इनवर्स कॅन्सल, व्हॅल्यू काय लिही 5π/3. हां, हे इतकं सोपं असतं सर, एक्सरसाइजमध्ये पुस्तका वगैरे दिली असते का त्यांनी? ऑब्विसली नाही. ह्याचा अर्थ याच्या मागं काय तर हेतू वेगळा आहे हे देण्यामागं. तर जर तुम्ही असं कॅन्सल केला तर तुमचा आन्सर काय आहे 5π/3. बट हे जे तुमचं आन्सर आहे, हे जे आन्सर आहे ते साईनच्या या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचमध्ये बसते का? चेक करा. या ह्याच्यामध्ये रेंजमध्ये, रेंज समजायला -π/2 टू π/2च्या मध्ये 5π/3 बसताय का? चेक करा. पायची व्हॅल्यू 180 आहे, 180 मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 3, 180 डिवायडेड बाय 3 किती असतं 60, 60 मल्टिप्लाय बाय 3 5, 60 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे 300 नाही बसत. म्हणून आपण हे इथंच डायरेक्ट साइन इनवर्स कॅन्सल करू शकत नाही. आता कळालं का, साइन इनवर्स कॅन्सल करू का शकत नाही? कारण जो अँगल मिळतो, जो अँगल मिळेल किंवा जी व्हॅल्यू मिळेल ती या रेंजमध्ये बसत नाही, ती या रेंजमध्ये बसत नाही. कळालं? म्हणून आपण काय करायचं, काहीतरी सिम्प्लिफाय करायचं आहे, एवढं नक्की. ठीक आहे. तर काय सिम्प्लिफाय करायचं आहे आपण चेक करू. तुमच्या समोर आहेच प्रॉब्लेम आहे, हा इझी आहे, काही अवघड नाही आहे. बघा हा, हे विचार करा, साइन 5π/3, साइन 5π/3 बघा कसं केलंय, साइन 5π/3 बघा कसं केलंय, साइन 2π - π/3. याचा अर्थ काय यूज केलं त्यांनी? आलाइड अँगल यूज केलाय.
त्याचा अर्थ काय यूज केलाय, अलाइड अँगल यूज केलेला आहे. साईनची व्हॅल्यू अलाइड अँगलमध्ये प्लस साईन कुठे आहे, ते चेक केलं. साईनची व्हॅल्यू अलाइड अँगलमध्ये प्लस साईन कुठे आहे ते चेक केलं, तर ते आहे साईन 2 पाय मायनस थिटाला. कुठं आहे ते, साईन 2 पाय मायनस थिटा. मग आता वेटर तुम्ही तसं देखील करू शकता. 2 पाय मायनस थिटा, 2 पाय मायनस थिटा असं देखील करू शकता. किंवा इथं काय केलंय बघा त्यांनी, इथं 2 पाय मायनस थिटा असं वापरण्यापेक्षा त्यांनी 5 पाय बाय 3 सिम्प्लिफाय केलाय. 5 पाय बाय 3 सिम्प्लिफाय करून 2 पाय मायनस पाय बाय 3 असं आणलंय. 2 पाय मायनस 5, कारण इथं बघा की 3 इथं क्रॉस मल्टिप्लाय करून बघा काय होईल. 3 इंटू 2 पाय 6 पाय, 6 पाय मायनस पाय, 6 पाय मायनस पाय, 5 पाय अपॉन 3 आला, 5 पाय अपॉन 3 आला. ओके. मग आता हां, आपल्या इथं अलाइड अँगल यूज करता येणार नाही. मग तुम्हाला सांगतो परत एकदा मी. 5 पाय बाय 3, कारण मायनसमध्ये ते येईल ते परत. 5 पाय बाय 3चं फोड कशी केली त्यांनी, 2 पाय मायनस पाय बाय 3 हे असं समजून घेऊया सध्या आपण. 2 पाय मायनस पाय बाय 3 हे अशी फोड केली आहे. 5 पाय बाय 3ची फोड 2 पाय मायनस पाय बाय 3 असं केलं आहे. ठीक आहे. हे कसं करायचं, 5 मायनस 3 2 पाय, 5 मायनस 3 2, म्हणजे इथे 2 पाय येणार, 2 पाय मायनस पाय बाय 3. तर आता इथं बघा अलाइड अँगल आलाय, साईन 2 पाय मायनस थिटा, साईन 2 पाय मायनस थिटा आलाय का, हा थिटा आहे, साईन 2 पाय मायनस थिटा काय येतो, साईन ऑफ मायनस थिटा, चेक करा तुम्ही नंतर. किंवा मायनस साईन थिटा येत आहे, म्हणजे इथं मायनस बाहेर येत आहे. अलाइड अँगलमध्ये जर तुम्ही बघितलात तर साईन 2 पाय मायनस थिटा मायनस साईन थिटा येत आहे, मग मायनस साईन थिटा अलाइड अँगलमध्येच काय आहे, साईन ऑफ मायनस थिटा, म्हणजे हा मायनस साईन आतमध्ये जातो. सुरुवातीला इथं बाहेर येणार, साईन 2 पाय मायनस थिटा म्हणजे मायनस साईन थिटा येणार अलाइड अँगलच्या टेबलमध्ये जर तुम्ही बघितलात तर. पण एकदम सुरुवातीला साईनची व्हॅल्यू काय आहे, साईन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साईन थिटा, म्हणजे हा बाहेरचा मायनस थिटाकडे गेला, म्हणजे इथला मायनस कॅन्सल होणार, तो कुठे गेलाय, आतमध्ये गेलाय. तो कुठे गेला, आतमध्ये गेला. आता मायनस पाय बाय 3 आलाय, 5 पाय बाय 3चं काय आलंय, मायनस पाय बाय 3, 5 पाय बाय 3चं काय आलंय, मायनस पाय बाय 3 आलंय. आता हे मायनस पाय बाय 3 हा जो आलेला आहे तो या रेंजमध्ये आहे असं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण आपलं काम आहे की ते चेक करायचं, की रेंजमध्ये मायनस पाय बाय 3 येत आहे का. मायनस पाय बाय 3 म्हणजे मायनस 60 हा मायनस 90 पेक्षा जास्त आहे का, ऑब्विसली आहे, म्हणजे याच्यापेक्षा जास्त आहे, तो मायनस 90 पेक्षा जास्त आहे ही व्हॅल्यू, ठीक आहे, म्हणजे या रेंजमध्ये बसतंय. मग आता जर रेंजमध्ये बसत असेल तरच मग साईन आणि साईन इनवर्स कॅन्सल करायचं. साईन इनवर्स कॅन्सल कधी करणार, हा जो आतला थिटा जो नवीन आलेला आहे तो या रेंजमध्ये बसतो का नाही, तर याच्यासारखंच व्हायचं, प्रॉब्लेम सारखंच व्हायचं की हा रेंजमध्ये बसत नव्हता 5 पाय बाय 3, तो जर नवीन सुद्धा जर रेंजमध्ये बसत नसेल तर अजून सिम्प्लिफाय करायचं आहे असं समजायचं. मग सिम्प्लिफाय करत जायचं, तर इथं बसतंय, रेंजमध्ये आहे व्हॅल्यू ती मायनस पाय बाय 3, मग साईन इनवर्स कॅन्सल केलं, मायनस पाय बाय 3 आन्सर आलं. आन्सर काय आलं, मायनस पाय बाय 3. ठीक आहे. आपण अजून एक बघूया हा प्रॉब्लेम, टॅन इनवर्स टॅन पाय बाय 4. रेंज लक्षात ठेवा, ओपन ब्रॅकेटमध्ये मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 आहे. आता पाय बाय 4 या रेंजमध्ये बसतंय का, बसतंय,
त्यामुळे डायरेक्टच आहे आन्सर. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल केलं, आला आन्सर. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल केलं, आला आन्सर. हे बघा, पुढे सॉल्व्ह करायला गेलेत का त्यांनी? नाही गेलं. का? कारण जे हे π/4 आहे ते ऑलरेडी या रेंजमध्ये बसतंय. -π/2 टू π/2 रेंजमध्ये बसतंय. π/4 म्हणजे 45. हा, आणि ते 90 पेक्षा कमी आहे, या π/2 पेक्षा कमी आहे. ते रेंजमध्ये बसलं की सॉल्व्ह करायची गरजच नाही, डायरेक्टली इथंच टॅन इनवर्स टॅन कॅन्सल इज इक्वल टू π/4. पुढे गेलंच नाही. मग पुढं कुठली व्हॅल्यू काढली? याची. आता इथं बघा, साइन ऑफ कॉस इनवर्स -1/√2. तर इथं काय करावं लागणार सांगू का? कॉस इनवर्सचा साइन इनवर्स मध्ये कन्वर्ट करावं लागणार. कॉस इनवर्सचा साइन इनवर्स मध्ये कसं कसं करायचं बघूया. पहिल्यांदा हा प्रॉब्लेम लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही वरचा प्रॉब्लेम काय होता. साइन ऑफ कॉस इनवर्स -1/√2. तर बघा, ही प्रॉपर्टी यूज केली त्यांनी इथं. कुठली प्रॉपर्टी आहे ही? सेकंड नंबरची प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी नंबर 2. ही प्रॉपर्टी नंबर 2 आहे. कॉस इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स x. पाय मायनस कॉस इनवर्स x. आता इथं बघा, -x आहे, -x आहे, आणि इथं -1/√2 आहे. मायनसच्या जागी मायनस आहे, पण एक्सच्या जागी काय आलंय? एक्सच्या जागी काय आहे? 1/√2 आहे. एक्सच्या जागी काय? 1/√2. तर इथं देखील एक्सची व्हॅल्यू काय येणार? 1/√2 येणार. एक्सची व्हॅल्यू हे बघा इथं आलंय. एक्सची व्हॅल्यू इथं देखील काय आलेली आहे? 1/√2. ओके. प्रॉपर्टी प्रॉब्लेम मध्येच यूज केलेली आहे, सेपरेट यूज करून नंतर सबस्टिट्यूट केलं असं केलेलं नाहीये. तर त्यांनी पहिल्यांदा प्रॉब्लेम लिहिलाय. हे बघा, हा आपला प्रॉब्लेम आहे. साइन ऑफ कॉस इनवर्स, इथं -1 आहे खरं. कॉस इनवर्स -1/√2. मग कॉस इनवर्स -1/√2, कॉस इनवर्स -1/√2 याच्यासारखा आहे, कॉस इनवर्स -x सारखा. हा, मग याचं ट्रान्सफॉर्मेशन कशात झालंय? पाय मायनस कॉस इनवर्स एक्स. पाय मायनस कॉस इनवर्स एक्स. साईनला साईन आहे तसा राहिला, कॉस इनवर्स मायनसचं पाय मायनस कॉस इनवर्स झाला. इथं पण मायनसच आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहेत, तुम्हाला आधी सांगितलं होतं भरपूर मी. इथं कॉस इनवर्स आहे. तर एक्सची व्हॅल्यू काय आहे? 1/√2. आता इथं कन्सिडर करा की कॉस इनवर्स, एक मिनिट, कॉस इनवर्स 1/√2, कॉस इनवर्स 1/√2 ची व्हॅल्यू π/4 आहे. हे दोन काय म्हणतात गोल बघा नीट. कॉस इनवर्स, कॉसची व्हॅल्यू 1/√2 केव्हा असते? π/4 ला असते. कॉसची व्हॅल्यू 1/√2 केव्हा असते? π/4 ला. हा, इथं कॉस इनवर्सचा साइन इनवर्स करायची गरज नाही. प्रॉपर्टी यूज केल्यामुळं साइन इनवर्स कॅन्सल करण्यासाठी साइन इनवर्स मध्ये आणायची काही गरज भासली नाहीये. डायरेक्ट सॉल्व्ह झालेला आहे, प्रश्न डायरेक्ट मिटलेला आहे. तर कसं केलं कळालं का? पहिल्यांदा हा आपला प्रॉब्लेम आहे, हा आपला प्रॉब्लेम. आता साईनच्या जागी साईन व्यवस्थित आहे, त्याला काय हलवू नका. फक्त ब्रॅकेटमध्ये विचार करा, कॉस इनवर्स -1/√2, कॉस इनवर्स -1/√2. तो आहे आपल्या प्रॉपर्टी प्रमाणे कॉस इनवर्स -x सारखा. हा, एक्सची व्हॅल्यू इथे किती आहे? -1/√2 आहे. मायनसच्या जागी मायनस आहे, कॉस इनवर्सच्या जागी कॉस इनवर्स आहे. मग याचं ट्रान्सफॉर्मेशन याच्यात करा. मग याचं पण ट्रान्सफॉर्मेशन याच्यात केलं. पाय मायनस, हे बघा, पाय मायनस, मायनसला मायनस, कॉस इनवर्स एक्सची व्हॅल्यू 1/√2. दिसलं का? पाय मायनस कॉस इनवर्स 1/√2. आता कॉसची व्हॅल्यू 1/√2 असते π/4 ला. पाय मायनस काय आला येतं? π/4. पाय मायनस π/4, पाय मायनस π/4, 3π/4, 3π/4. मग साइन 3π/4, साइन
3 पाय डिवायडेड बाय 4 कसं काढणार सांगा साइन 3 पाय डिवायडेड बाय 4 इथे डायरेक्ट दिलाय 1/√2 इथे डायरेक्ट दिलेलं आहे तर एक आजच्या दिवसासाठी तुम्हाला टास्क आहे की हे सगळे प्रॉब्लेम बघून आतापर्यंत जे झालेत त्याचं रिव्हिजन करून हे जे दिलेलं आहे साइन 3 पाय/4 इज इक्वल टू 1/√2 इज इक्वल टू 1/√2 त्याची व्हॅल्यू कशी आली ते मला नंतर सांगायचं ओके तर आजचं इथं स्टॉप करूया उद्या आपण नवीन प्रॉब्लेम बघूयात